शहेनशाह आलमगीरांचा विजय असो, इस्लामचा विजय असो. विजापूरकरांच्या नादानीनं आणि शहजादा मोजमच्या नासमजीनं तो पहाडी चुहा आज शेर बनून बसला आहे दख्खनमध्ये. त्याचा बंदोबस्त होईल हुजूरच्या मर्जीप्रमाणे. राजे सिसोदिया, दख्खन सुभेदार वजीर शाइस्ता खान कुमक मागतात. मुल्क कब्जीच्या हकीकती पाठवतात. पण त्या शिवाजी भोसल्याचं काय केलं त्यांनी? दख्खनचा कारभार त्यांना पुरा माहीत. शिवाजीला मारून मातीत मिसळा म्हणावं. तुम्ही दख्खनला कधी कूच करणार? आजच रवाना होतो आम्ही फौजेचा. शिवाजीला कैद करून दिल्ली रवाना करू. हुकुम झाला तर तोफेच्या तोंडी देऊ. हुकुम? बादशाही विरुद्ध बंड करणाऱ्याला सजा द्यायची तर त्याला हुकुम कशाला? त्या बंडखोरांना जीवानिशी मारून नेस्त नाबूद केलं पाहिजे. अल्लाहच्या, इस्लामच्या खिदमतीसाठी ही बादशाही अलम दुनियेत पसरली पाहिजे. इस्लामसाठी जगणं आणि इस्लामसाठी मरणं हा सच्चा मुसलमानाचा फर्ज आहे. स्वतःच्या धर्माबद्दल अढळ श्रद्धा आणि परधर्माबद्दल योग्य ती सहिष्णुता हे मराठेशाहीचं ब्रीद आहे. तुमच्या मशिदींना मोंगलांनी दिलेली वचनं आमच्याकडून ही चालवली जातील. मराठेशाहीत मशिदींची मंदिरं कधीच केली जाणार नाही. मात्र मशिदी मशिदीच ठेवा. आग लाव्या आगांतुकांचे अड्डे होऊ देऊ नका. केव्हा येणं झालं? हे आत्ताच. राजकारणातून सवड झाली म्हणायची. झाली नाही, काढली. आम्ही स्वराज्यासाठी जरूरच तर शत्रूंना लुटतो. तुम्ही चैनीसाठी आप्तेष्टांनाच लुटलत वाटतं. छान आहेत नाही? या सर्वापेक्षा फार मोलाचा दागिना मां साहेब तुम्हाला देतील. तुम्ही मागितलात तर. त्यांचा आशीर्वाद म्हणून मागेन मी तो. कसला आहे तो? साधेपणा हे त्याचं नाव, सभ्यता ही त्याची शोभा. चुकलं आमचं. सुधारा. चांगली सबब मिळाली जायला. काय बदली? शाहिस्ते खान पुण्यात पोहोचला. राजे जयवंत सिंग 10,000 फौज घेऊन दाखल झालाय. शाहिस्ते खान असं इथं राहत होता काय शिवाजी? चोर. जसवंत सिंगजी, तुमचा गोट कोणाच्या बाजूस आहे. तो सैतान तिकडून यायची छाती नाही. पुण्यापर्यंत आलो. 2-4 दिवसात मोर्चे लावून तो सैतान कोंडाण्यासकट आसमानात उडून देऊ. बघा, नाहीतर सैतानाची याद यायला आणि तो अचानक आया म्हणून सामने उभा राहायला गाठ पडायची. 40,000 फौज ओलांडून तो सैतान आला तर शहामत समजू आम्ही त्याची. अच्छा देखो, खास परवान्याशिवाय कुणीही गैरमाणूस पुण्यात दाखल होता कामा नये.
चला परत.